नागपूरच्या अपघातात बीफचा वाद सुरू झालाय। हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये बीफचे पदार्थ नाही असं स्पष्टीकरण हॉटेल लाहोरी प्रशासनाने दिलेलं आहे। अपघातापूर्वी संकेत बावनकुळेनं हॉटेल लाहोरीमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता। संजय राऊतांच्या या दाव्यानंतर हॉटेलने मेन्यू कार्ड जारी करत संजय राऊतांचा हा दावा फेटाळला आहे। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पराग, आपण बघतोय हॉटेलच्या मेन्यू कार्ड मध्ये एकीकडे संजय राऊतांनी दावा करताना म्हटलंय की बीफ विकलं जात होतं आणि आता हॉटेलने सांगितलंय की बीफची विक्री होत नव्हती। नेमकं काय हॉटेलच्या प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि काय या संदर्भातला अपडेटेड माहिती आहे? या प्रकरणाला आणखी जो आहे राजकीय रंग यायला मिळत आहे। ज्या पद्धतीने आता ज्या घडामोडीमध्ये त्यामध्ये एक बावनकुळे यांचा मुलगा होता तर दुसरा काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे। आता ते बीफ कटलेट खाल्ल्याचं जे सांगितलं जात आहे ते लाहोरी हॉटेल ज्या ठिकाणाहून हे निघाले होते त्यानंतरच हा अपघात झाला होता। त्या ठिकाणी जे आहे हॉटेलकडून सध्या जरी मेनू कार्ड जे समोर येत आहे त्यामध्ये कुठलाही बीफचा पदार्थ त्यामध्ये दिसत नाही आहे आणि प्रशासन म्हणजे हॉटेलकडून सुद्धा तशा पद्धतीचं सांगितलं जातं। त्यामुळे आता जे संजय राऊतांनी जे आरोप केले त्या आरोपाला आता भाजप कसं प्रत्युत्तर देते एवढंच काय, आता भाजपसोबत आता काँग्रेसलाही प्रत्युत्तर द्यावं लागेल कारण याच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या दोघांचीही मुलं आता समोर आलेली आहेत। बिलकुल, धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत।